नमस्कार नांदेडकर, आज नांदेड क्लबच्या वतीने आज मोठ्या प्रमाणात आज मतदान चालू आहे। मोठ्या प्रमाणात आज मतदान हक्क बजावलेले आहेत, त्यापैकी काही आहेत। कसा झाला आपलं? मी गिरीश देशमुख, विश्वास व विकास पॅनल तर्फे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि 100% सगळ्या मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आहे आणि इथलं सध्याचं वातावरण अतिशय सकारात्मक आहे। अजून काय आहे सकाळपासून? काय कशी धरू नका, सकाळपासून कसे आहे? सकाळपासून खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा मतदानाचा प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि सर्व स्पोर्ट्सचे पर्सन आहेत ते इथं फार उत्साहाने येऊन मतदान करत आहेत। आपलं नाव काय सर? कसं? सतीश बेंडेकर, माझं परिवर्तन पॅनल नावाने मी माझं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे। आमच्याकडे 11 आजीवन सदस्य आणि 4 वार्षिक सदस्य असे मिळून 15 उमेदवार आमचे उभे आहेत। तर हे आपण पाहतात एवढी गर्दी, सगळे नांदेड एवढ्या मोठ्या गाड्या वगैरे जे इथे येत आहेत, याचं एकमेव कारण असं की येणारा वर्ग हा सर्व सुशिक्षित, खेळाडू वृत्ती आणि चांगले सुसंस्कृत लोक इथे येतात, त्यामुळे याला असं महत्व प्राप्त झालेलं आहे। आजपर्यंत इतिहासामध्ये नांदेड क्लब मध्ये कधीच इलेक्शन झालेलं नव्हतं। कलेक्टर साहेब अध्यक्ष असतात, याचे उपाध्यक्ष SP साहेब असतात आणि हे ते काय करतात, त्याच्यामध्ये जे जे उत्सुक चांगलं काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांना सोबत घेऊन त्यांची बॉडी तयार करत होते आतापर्यंत। पण आता असं झालं की याच्यामध्ये चांगलं काम करण्याची चढाओढ झाल्यासारखी झाली। त्याच्यामध्ये एक डॉक्टरची टीम आहे, एक व्यावसायिकांची एक आहे आणि आमची एक खेळाडूंची एक टीम आहे। तर अशा आम्ही 3 पॅनल म्हणून इलेक्शन लढवत आहोत। सर्वांचं सहकार्य सगळ्यांना चांगलं आहे आणि सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे इलेक्शन होऊ घातलेले आहेत। काही महिला बहिणी कसं काय नाही, आज नांदेड क्लब येथे जे इलेक्शन चालू आहे आणि कलेक्टर सर याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, एक महिला उमेदवार म्हणून हे अत्यंत पॉझिटिव्हली सर्वांनी घेतलेलं आहे आणि अतिशय उत्साहजनक वातावरण आहे। त्याच्यामुळे जो काही रिझल्ट येईल तोही उदंड उत्साह घेऊन येणारच आहे। आपलं नाव काय आहे? मी गिरीश गोविंदराव देशमुख। नाही, हे सकाळपासून वातावरण जे आहे सगळ्यांनी अतिशय उत्साहाने येऊन स्वेच्छेने येऊन मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे आहे विकासाच्या दृष्टिकोनातून हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मला वाटतं। सकाळपासून किती टक्केवारी झाली सर मतदानाची? 65% झालेली आहे मतदान आणि टोटल मतदार 480 आहेत, जवळ 360 पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि क्लबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे। लोकांच्या पसंतीने कार्यकारिणी तयार व्हावी हाच या मागचा एक उद्देश होता। त्याचा नवीन पर्वाची सुरुवात आहे। नांदेड क्लब मोठ्या प्रमाणात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन चालू आहे। आपलं नाव काय आहे? कसं? ओमप्रकाश वर्मा, मी सचिव म्हणून इथं 3 वेळा सचिव राहिलेलो आहे। मागील अनेक वर्षापासून आम्ही इथं खूप विकासाची कामं केलेले आहेत आणि आता यावेळेला आम्ही 5 मजली बिल्डिंग बांधत आहेत, 24 रूम तयार करत आहेत। त्याचबरोबर सर्वात मोठं आहे की भारतामध्ये 170 क्लब सोबत आम्ही ॲफिलिएशन करत आहोत, त्यामुळे या क्लबला नांदेडला खूप मोठा वाव मिळेल आणि सगळ्या क्लबच्या सदस्यांना पूर्ण भारतामध्ये कोणत्याही क्लबमध्ये थांबण्याची सुविधा मिळेल। हे सर्वात मोठं आमचं ध्येय आहे आणि एक खूप मोठं क्लब हे नावलौकिक होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सतीश मायचुरी यांच्या नेतृत्वामध्ये ही 5 मजली बिल्डिंग बांधून हे काम कंप्लीट करणार आहोत। नांदेड इलेक्शन चालू आहे, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खेळाडूसाठी काय नवीन करणार आहोत? आता नांदेड क्लब मध्ये आता इथे टेनिस, लॉन टेनिस, टेबल टेनिस, त्याचबरोबर स्विमिंग अशा वेगवेगळ्या इथं खेळ खेळण्यासाठी भरपूर अशा सुविधा इथं उपलब्ध झालेल्या आहेत। यापूर्वीच आपल्याकडे इथे इंटरनॅशनल लेवलचे आपल्याकडे क्ले कोर्ट आहेत, टेनिस साठीचे खूप चांगले कोर्ट आहेत, जे की बाहेर कुठल्याही गावामध्ये आपल्याला मिळत नाही, एवढ्या चांगल्या प्रकारचे क्ले कोर्ट आहेत। त्याचबरोबर इथे सिंथेटिक कोर्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत। आपल्याकडचे खेळाडू हे राष्ट्रीय लेवलला इथे खेळत आहेत। त्याचबरोबर बॅडमिंटनचे चांगले आपल्याकडे 2 कोर्ट आहेत, ते पण खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेले आहेत। पण यापुढे त्याच्यात अजून चांगल्या सुविधा देऊन त्याच्यामध्ये ड्रेन सिस्टीम वगैरे तयार करून 12 महिने त्याच्यावर कसं खेळता येईल यासाठीचं आमचं त्याच्यावर जास्त आमचा भर राहील आणि निवडून आल्यानंतर सगळ्या लोकांसाठी याच्यामध्ये चांगल्यात चांगलं आपल्याला कसं लोकांना इथं खेळण्यासाठी वाव देण्यात येईल आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जे काही सगळं इलेक्शनचा भाग झालेला आहे तो खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सर्व सदस्य अगदी सगळे एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे येऊन
वोटिंग करून जात आहेत. जे कोणी निवडून येईल त्याच्याबरोबर सगळ्यांनी तिथं राहावं आणि सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करावं. भले कोणी निवडून येऊ द्या, त्याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त आपल्या क्लबच्या विकासासाठी आणि क्लबच्या साठी सगळ्यांनी प्रयत्न करावे असं माझं सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद.